आता क्रमागत नैसर्गिक संख्याची बेरीज सगळ्यांना समजली. चला आपण आता पुढे जाऊ. आता का बघू, अक्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. अक्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे काय, ज्यांची सुरुवात मधातून कुठूनही होते. उदाहरणार्थ काय, मग 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 बरोबर किती, असा एक साधारणतः प्रश्न आहे. बरोबर आहे. आता आपल्याला बेसिक पद्धती माहिती आहे का नाही, बेसिक पद्धती, बेसिक मेथड. हे बेसिक मेथडनं कसं सोडवता येईल, तर मला सोडवता येईल कसा, गुरुजी फर्स्ट काय लास्ट टू इकडं काय टोटल, म्हणजे हे काय आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिली संख्या किती आहे 4 अधिक शेवटची संख्या 8 भागीला 2 गुणिला एकूण संख्या किती आहे 5 आहेत, म्हणून इथे काढले 5. आता मी सोडवू शकेन का, इथे का करायचा, बेदुने 4 कराल का, नाही बेदुने 4 केल्या तुमचे 8 वाजले समजा, अशी भागाकार कधीच करता येत नाही. हे सोडून टाकायचं का, 8 आणि 4 12 भागीला 2 गुणिला किती आले 5, बेक बे बेचक 12 6 पंचे 30, म्हणजे या संख्यांची बेरीज किती आली 30 आली. हे आपली पद्धती झाली, नेहमीची पद्धती. पण मी असा सोडून का नाही, मग का करीन, एक गोष्ट लक्षात ठेवायचा, पुढे जाताना पुढं, मागे येताना मागे. म्हणजे काय, आपण एक पद्धत शिकलो होतो ना, क्रमवार संख्यांची बेरीज काय शिकलो होतो, शेवटची संख्या गुणिला त्या पुढील संख्या. आता इथे बघा हे अक्रमागत संख्या आहेत का नाही, म्हणजे याच्या इकडच्या ज्या संख्या आहेत यांची बेरीज तर आपल्याला सोडून द्या लागेल, याच्यातून इथपासूनच घ्या लागेल, पण ते एकाएकी भेटणार आहे का नाही. म्हणून का करा, हे 4 आहेत इकडे सुटलेले आहेत, बरोबर आहे. म्हणून का पहिली संख्या काय, पहिली संख्या गुणिला त्या अगोदरची संख्या, काय त्या अगोदरची संख्या लिहून सांगतो, भागीला 2 वजा का करा वजा शेवटची संख्या काय गुणिला त्या पुढील संख्या, गुणिला त्या पुढील संख्या भागीला 2. मला जर असं केल्यावर हे उत्तर मिळते का ते बघूया आपण. मग मला शोधता आलं पाहिजे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या शोधता येते का, पहिली गोष्ट सांगा. मग पहिली संख्या किती आहे 4 गुरुजी, त्याच्या अगोदरची संख्या किती आहे 3 गुरुजी, भागीला किती 2 गुरुजी, बरोबर झाला. बे एक बे बे दुने 4 3 दुने 6. एक आयटम पूर्ण झाला, दुसरा आयटम सुरुवात करा, वजा काय शेवटची संख्या माहिती आहे का इथली किती आहे, मग 8 गुणिला त्याच्या पुढची संख्या किती आहे 9 भागीला 2 बरोबर सोडवू शकता. बे बे बेचो 9 मला दोन्ही म्हणजे पहिल्या संख्येची भेटली दुसऱ्या संख्येची भेटली, यांची का करा म्हणला वजा बाकी, बरोबर आहे. म्हणून का करेन मी 36 वजा 6 बरोबर किती आले 30. हे माझं उत्तर आलं. आलं का उत्तर, समजला का सगळ्यांना, समजला का सगळ्यांना, डन. चला बघा काय 11 ते 40 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता या 11 ते 40 कोणत्या संख्या आहेत माझ्या, मग तर अक्रमागत आहेत. एवढा कन्फर्म झालं मला. आता मग आता मी सोडवीन, बेसिक पद्धती मला माहिती आहे. आता बेसिक पद्धती तुम्ही पुन्हा रिवाइज करून बघू शकता. मी पुढल्या पद्धतीने सांगतो. मग कसं सोडून मी हा पहिला गणित, आता माझा हा पहिला गणित का म्हणते 11 ते 40 संख्यांची बेरीज करायची आहे मला. काय 11 ते 40. आता मला काय येते, मला काय येते तर मला हे येते 11. पहिली संख्या माहिती आहे का मला, हो जी गुरुजी, पहिली संख्या गुणिला का करेन मी त्याच्या अगोदरची संख्या किती आहे 10 भागीला
बे एक बे, बे पंचे 10, 11 पाचा म्हणजे पहिल्या संख्येचे 55 वजा का पाहिजे? दुसरी संख्या मला माहिती आहे का किती आहे? 40. 40 हिच्या पुढची संख्या 41 भागीला 2. बे एक बे, बे दुने 4 म्हणजे 20. म्हणजे 20 गुणिले किती आले? 41 आले. जर 20 गुणिले 41 आले असतील तर मला 20 गुणिले 41 करता येईल नाही का? 20 एक 20 शून्याचे 2, 20 चोक 80 आणि 2 किती झाले? बरोबर आहे? चुकला का बरोबर आहे रे? मग आता या 820 मध्ये 55 मला काढायचे आहेत. बरोबर आहे? वजाबाकी तुम्हाला येते का? 10 मधून 5 गेले 5 हातचा 1. 12 मधून 6 गेले 6 हातचा 1. 8 मधून 9 गेले 8 मधून 1 गेला. याचं उत्तर मला किती आला पाहिजे? 820 बरोबर किती? 765. म्हणजे 11 ते 40 पर्यंतच्या संख्याची बेरीज किती आहे? 765. कुणाचं आलं? झालं. दुसरा मला सोडवता येते का? हो जी गुरुजी मला दुसरा सोडवता येते. कसा सोडवता येते? तर पहिली संख्या किती आहे गुरुजी? 12. त्याच्या अगोदरची संख्या किती आहे गुरुजी? 11 भागीला 2. बरोबर आहे? बे एक बे, बे छक 11 6 हे 66 आले. मग पुढे कोणती संख्या आहे गुरुजी? शेवटची संख्या 36. का करत मी? 36 गुणिला 37 भागीला 2. बरोबर आहे? बे एक बे, बे उरला एक बे 8 18. मग आला 37 गुणिला 18. काही हरकत नाही. दोन अंकी संख्येचा गुणाकार येते का मला? हो जी गुरुजी येते. कसा? 7 8 56 6 हातचे 5. 8 त्रिक 24 7 1 7 7 4 11 11 न 5 16 6 किती आले? 36. हे 6 इथे घेऊन घ्या. शेवटची स्टेप काय? 3 1 3 आणि हे किती आले? 3 6. बरोबर आहे? म्हणजे 666 म्हणजे 666 मधून किती आले? 0 0. उत्तर किती आला माझा? दुसऱ्याचा. गुरुजी 600 उत्तर आला माझा दुसऱ्याचा. बरोबर आहे का जी गुरुजी? तुम्ही म्हणतात बरोबरच असेल जी गुरुजी. बरोबर. तिसरा काय आहे? तिसरा 18 त्याच्या अगोदरची संख्या 17 भागीला 2. बरोबर आहे? बे एक बे, बे 9 म्हणजे किती आले? 17 गुणिला 9 बरोबर किती येतात गुरुजी? 153 येतात. झाला 153 भेटले गुरुजी. मग का करीन मी? किती आहेत? 39. 39 गुणिला त्याच्या पुढची संख्या 40 भागीला 2. बे 20. आता 20 गुणिला किती आले? किती येतात याचा? 20 किती आले? 20 9 180 0 हातचे 18. 20 त्रिक 60 किती आले? 60. हे 8 आणि हा 780. मग का करीन मी? या 780 मधून 780 वजा 153 वजाबाकी करता येईल का? 0 मधून 3 जाते का? नाही जात. पण 3 मधून 0 तर जाते. मग 3 या आपण ओरिजिनल का? नाही. मग 8 मधून 5 गेले 7 मधून 1 गेला 30 मधून 3 गेले 27 म्हणजे इथे 27 म्हणजे उत्तर का आला? 627. अशा पद्धतीनं पहिल्याचं उत्तर किती आला गुरुजी? तर दुसऱ्याचं उत्तर किती आला गुरुजी? तिसऱ्याचं उत्तर किती आला गुरुजी? 627. आलं का सगळ्यांचं उत्तर? एकदा पहा करा आणि ही पद्धत तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा. ठीक आहे? अशाच पद्धती आपण नवीन शिकत राहू. ओके चला धन्यवाद.